बातमी मोठी आहे कारण आता ओबीसी महासंघ शनिवारपासून उपोषण करणार आहे। उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे। जरांगेंचं एकीकडे उपोषण सुरू असताना आता ओबीसी महासंघ सुद्धा शनिवारपासून उपोषणाला बसणार आहे आणि त्यासाठी उद्या ते पत्रकार परिषद घेत आहेत। मोठी बातमी आहे, एका वेळी दोन्ही गट एकाच वेळी उपोषण करणार आहेत। आरक्षणासाठी हे उपोषण सुरू होणार आहे। आमचे पदाधिकारी एक प्रेस कॉन्फरन्स घेतील, संघटनेची भूमिका त्या ठिकाणी मांडतील, लोकांमध्ये जागृती निर्माण करतील। कारण कालपर्यंत हा ओबीसी समाज शांततेने आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे बघत होता, वाट बघत होता आणि त्याच्यामुळे तो मानसिकरित्या एवढा तयार नव्हता। ती तयारी उद्यापासून आम्ही सुरू करू आणि सुरुवात म्हणून परवापासून नागपूर येथील संविधान चौकात साखळी उपोषणाचे आयोजन करून आम्ही आमच्या मागणी सरकारकडे रेटू। नागपूरमध्ये या आंदोलनाची साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झाल्यावर उर्वरित जिल्ह्याच्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे पदाधिकारी आपापल्या परीने तयारी करतील व त्यांची तयारी पूर्ण झाल्यावर ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाचं आयोजन केलं जाईल। इतरही मार्गाने कुठे निदर्शने, कुठे धरणे, या मार्गाने आम्ही आमच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधू आणि हे करत असताना पुढे मुंबईला किती तारखेला जायचं, कशा प्रकारे कूच करायची। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।